पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज आपण पाहू शकाल. प्रसाद या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. पंच सांगतायत अवंतर धाव या ठिकाणी एका धावेने खातं ओपन झालंय. एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल आणि एका धावेने श्री गणेश देखील घरातघर संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. विजय चव्हाण हे देखील एक मोठं नाव आहे. करंडी संघाकडून आज आपल्या संघासाठी गावासाठी खेळताना पाहायला मिळतोय. स्वतः आयोजक आहेत स्वतः. इथे मात्र पहा अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू ऑफसाईडला ढकलून काढलाय. तिथे मात्र एक धाव आपल्या धावफलकामध्ये करत असताना प्रसाद याने आपलं खातं ओपन केलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या अंकावरती. विजय चव्हाण समोर फलंदाज जर पाहिला तर सागर आपल्याला पाहायला मिळतोय घरातघर संघाकडून. इथे मात्र फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं. फटका अगदी पॉवरफुल 1 बाउंड चेंडू टनटनाटन येतोय. चौकार 4 धावांसाठी. चार धावेने आपण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा झाल्या तर 6. इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या गुलदस्तानामध्ये. विकेटची संधी इथे पाहायला मिळते. आमदार शिवेंद्र राजे क्रिकेट असोसिएशन जावळी तालुक्यात आमदारांना मिळतोय मान सन्मान. नवी मुंबई नगरीत महासंग्राम क्रिकेटचा रंगला. नवी मुंबई नगरीत महासंग्राम क्रिकेटचा रंगला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त चषक आज लागलाय गा. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिले आपण जर पाहिलं तर 5 या अंक 6 या अंकावरती आपण पाहतोय एक विकेटचं पतन पाहायला मिळते. सागर मात्र परतीच्या दिशेला आपण जाताना पाहायला मिळाला. विजय चव्हाण अगदी गोलंदाजी चांगला टाकत असताना नवीन बॅटर आपण पाहतोय. विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल. हाफ ट्रॅकर चेंडू डीप स्क्वेअरला गेला. चेंडू जाईल 4 धावांसाठी. इथे मात्र 4 धावा मिळतात. आला स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरती आपला क्लास आपला परफेक्ट फटका मिडल ऑफ द बॅट. अगदी चेंडू चाललाय सीमारेषे पार येतोय. श्रीदत्त चषक 2024 मध्ये चौकार पाहायला मिळतोय. घरातघर संघ टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आहे. आज खेळपट्टी अगदी सुंदर आपल्याला पाहायला मिळते. पोषक खेळपट्टी आहे फलंदाजीसाठी. आज फलंदाज इथे मात्र पहा अगदी बॅटची लिडिंग एज घेऊन पाठीमागे चेंडू चाललाय. एक धाव मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात आपण पाहतोय. षटक क्रमांक असूनही मार्गस्थ असताना या षटकातले अद्याप चेंडू शिल्लक आहेत अजूनही. परंतु धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या अंकावरती. इथे मात्र लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर चाललाय. पंच सांगतायत की एक धाव मात्र पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. गॅप सिलेक्शन आहे. चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. कोणती चुकी नाहीये तोपर्यंत दोन्ही फलंदाज अगदी झालंय. एक
गडी बाद आपण पाहतोय. धावसंख्या 14च्या सरासरीने चाललाय घरातघर संघ. 5 षटकांची मॅच, अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या 4 षटक आपण जर पाहिले तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. गोलंदाज चक्रवर्ती गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2. इथे मात्र शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, तिथे मात्र स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. धाव फलकावरती एक धाव ऍड केली जाईल. धाव संख्या जाते 15 या अंकावरती. इथे मात्र पाठीमागच्या डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. एक धाव पुन्हा एकदा आपण ऍड करूयात. धाव फलक एकेरी दुहेरी धावाने पुढे जात असताना सरसत असताना धाव संख्या 16 या अंकावरती जाताना पाहायला मिळते. चक्रवर्ती मात्र आता 2 चेंडू टाकून झालाय. दोन्ही चेंडूंवरती 2 धावा खर्च करून बसलाय. अखूट टप्प्याचा चेंडू लिडिंग एज पाठीमागे चाललाय. चेंडू एका धावेसाठी. एक धाव मात्र या ठिकाणी रोखू शकत नाहीयेत. प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव खर्च करताना आपण गोलंदाज चक्रवर्ती याला पाहू शकतोय. आणि गोलंदाज ज्या पद्धतीच्या रेंजमध्ये गोलंदाजी टाकतोय ना, तिथे मात्र फलंदाजाला कुठेतरी प्रयत्न करावे लागणार आहेत. फलंदाज विशाल यांना आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर टाकण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज. पंच सांगतात की हा देखील खराब चेंडू. अवांतर धाव या ठिकाणी आपण पाहतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. स्ट्रोक अगदी दणखम दाखवतोय. बॅटीतून आपल्या विशाल क्लास दाखवतोय. षटकार टीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक घणाघाती प्रहार. 6 धावांसाठी श्रीदत्त चषक 2024 मध्ये षटकार पाहायला मिळतोय. आता मात्र या ठिकाणी पहा बॅटची एज घेऊन यष्टीरक्षकाच्या गुलदस्त्यांमध्ये चेंडू जाऊन विसवलाय. परतीच्या दिशेला पाठवलंय. इथे मात्र टी फॉर टॅग जशा तसं उत्तर गोलंदाज देखील देताना चक्रवर्ती आपल्याला पाहायला मिळतोय. हातामध्ये आपला चक्र फिरवलं आणि जादू दाखवली. थोडस कला दाखवली आणि इथे मात्र आपल्या साड्यामध्ये यात देखील गोलंदाजाने फलंदाजाला या ठिकाणी फसवण्यामध्ये यशस्वी झालाय. विशाल बॅक टू पोलंड डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आकाश या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता मात्र या ठिकाणी चांगला चेंडू होता. अगदी चेंडू आल्यानंतर अगदी चेंडूला खेळून काढलं. तोपर्यंत क्षेत्ररक्षकाला पाहिलं आणि नॉन स्ट्रायकर एंडला जो गोलंदाज आपण पाहिला तो फलंदाजाने एक धाव मात्र कंप्लीट केली. षटक क्रमांक 2 देखील कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 गडी बाद 25 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ श्लेष आहे, बाकी आहे. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या 18 चेंडूंच्या पाठीमागे दडलंय काय, बिघडलंय काय, नक्कीच आपण पाहणार आहोत. 3रं षटक या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज विजय चव्हाण. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. एका दिशेला आयोजक, दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय यजमान, तर दुसऱ्या दिशेला महिमान घरातघर संघ फलंदाजी करताना पाहायला मिळते. स्वतः आयोजन केले आज या ठिकाणी करंडी संघाने आणि करंडी संघाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अगदी छोट्या मोठ्या गोष्टींवरची लक्ष देखील केंद्रित केले आणि चांगल्या अशा ट्रॉफीज देखील आपल्याला अगदी व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, सामनावीर ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, क्षेत्ररक्षक, अशा खूप साऱ्या ट्रॉफ्या आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे. शॉर्ट प्लेनचा चेंडू पुल केलाय, सक्सेस झालाय. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. तिथे मिळतील 4 धावा. आकाशच्या बॅटीमधून आपण पाहतोय एक दर्जेदार स्ट्रोक
श्रीदत्त चषक 2024 मध्ये पाहायला मिळतोय. 4 धावा धावपलकावरती ऍड केल्या जातील. धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या 29 धावा. 2 गडी बाद. प्रथम बाद झाला सागर, त्यानंतर आपण जर पाहिलं तर विशाल मात्र माघारी परतला. आता मात्र सूत्र हाती घेतलेत ते मात्र आकाशाने. आकाशची देखील आम्ही खेळ कित्येक वेळा पाहिले. चांगला खेळ करतात. आज मात्र आपल्या संघासाठी चांगला खेळ करत असताना त्याच्या बॅटीमधून एक चौकार जरूर पाहायला मिळालाय. विजय देखील त्यांच्या समोर गोलंदाजी करतात. त्यांना देखील आम्ही कित्येक वेळा खेळताना पाहिलंय. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, गोलंदाजी चांगली करू शकतात. जरी चौकार आला त्यानंतर मात्र फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. मिड विकेट क्षेत्रामध्ये फलंदाज क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात केलाय. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. काऊ कॉर्नर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा थोडंसं गतीमध्ये परिवर्तन. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याची मोठी संधी. इथे मात्र डायरेक्ट हिट आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित या ठिकाणी आपण पाहतोय. थोडंसं यामध्ये आपण जर पाहिलं तर या चेंडूमध्ये दडलं काय होतं तर थोडीशी बोटांमधील आपण जादू पाहिली गेली. स्कोर अगदी हळूहळू पुढे जात असताना धावसंख्या झाली आहे 30 या अंकावरती. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. इथे मात्र एस्टन्स वरती जाऊन चेंडू आदळलाय. फलंदाज मात्र प्रसाद देखील माघारी परततोय. पहा गरज होती का या फटक्याची. अगदी चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि इथे विकेटचं पतन पाहायला मिळतंय. बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल विशाल. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. साईराज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. घरात घर संघाकडून आकाश यांच्या साथीला खांद्याला खांदा देऊन इथे मात्र थांबावं लागेल, लढावं लागेल आणि मॅच मध्ये धावांची धाव देखील करावी लागणार आहे. समोर गोलंदाज आपण पाहतोय विजय चव्हाण. आज स्वतः आयोजक आपण पाहतोय. करंडी संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना एक मोठी दर्जेदार स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते आणि खरंच या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली आहे आयोजक कमिटी, आयोजकांच्या वतीनं आणि चांगलं असं नियोजन आपण पाहतोय. सकाळी जर पाहिलं तर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, त्यानंतर खेळपट्टीचं पूजन आणि त्यानंतर मात्र या सुख सोहळ्याला सुरुवात झाली. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर जिथे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळला होता तिथे एकेरी धाव होणार होती, परंतु तिथे मात्र 2 धावा या ठिकाणी या टीमला पाहायला मिळत आहेत. साईराज याच्या बॅटीमधून 2 धावा. अकाउंट ओपन केले आपलं आणि संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावा मात्र ऍड केल्या जात आहेत. आता मात्र पुन्हा एकदा इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. अगदी स्लोअर पद्धतीची गोलंदाजी आहे, परंतु या ठिकाणी लेग कटर गोलंदाजी आपण पाहतोय. फलंदाजाला कुठेतरी फलंदाजी करताना अडथळा निर्माण येताना पाहायला मिळतोय. हा देखील चांगला चेंडू आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं देखील कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 3 गडी बाद 32 धावसंख्या झाली आहे. धावसंख्या झाली आहे 32 धावा. धावपलकावरती आपण पाहतोय तीन षटकांचा खेळ संपला. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. यानंतर नेक्स्ट मॅच आपण पिंपरी विरुद्ध लिंगाडेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, षटक क्रमांक 4 चालू आहे. 5वं षटक कंप्लीट झालं की आपल्या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे.
आयुष गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. त्या ठिकाणी 5 क्षेत्ररक्षण झाले. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाले होते. आकाश मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र काय घडतंय, 2 धावा. ज्या ठिकाणी एकही धाव घेत नव्हता आकाश, त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. म्हणजे क्रिकेटमध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा आपल्याला अनुभवायला मिळतात मित्रांनो. इथे एकही धाव घेण्याचा मानस नव्हता आकाशांचा, तिथे 2 धावा पूर्ण. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब आणि 2 धावांचा दुजोरा टीमच्या खात्यामध्ये. फटका चांगला आहे. पॉवर 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 दाखवली आहे अक्षयाच्या बॅटीमधून. आकाशाच्या बॅटीमधून आपण पाहतोय षटकार 6 धावांसाठी. मिड विकेटच्या डोक्यावरून प्रहार, षटकार 6 धावा. धावसंख्या झाली या 40 या अंकांवरती. पहा शांत क्रिकेट खेळलं जातंय. आकाश देखील मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय एखादा खराब चेंडू आणि त्यावरती अटॅक कसं करायचं हे देखील दाखवून देताना आपण आकाशला पाहतोय. अगदी विशाल बाद झाला, त्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रसाद बाद झाला, सागर बाद झाला, त्यानंतर आकाशाने सूत्र मात्र हातामध्ये घेतलेत आणि हातामध्ये घेत असताना अगदी चांगली फलंदाजी करतोय आकाश. एक षटकार त्याच्या बॅटीमधून आपण पाहतोय. एक चौकार देखील आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहिलं तर आयुष गोलंदाजी करतोय. उगवता सितारा हाफ ट्रॅकर चेंडू समोरच्या दिशेने चेंडूला या ठिकाणी फिरकावलंय. चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाला बीट करून चाललाय. 4 धावेंसाठी चौकार येतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. पहा क्षेत्ररक्षण खराब म्हणावं लागेल त्या ठिकाणी करंडी संघाकडून. गोलंदाज आपली कामगिरी करत असतो, त्यांना मात्र 7 हवी असते ती क्षेत्ररक्षकाची, तिथे मात्र 7 लाभली नाहीये. 4 धावा पुन्हा एकदा आपण धाव पलकावरती ऍड करतोय. आता मात्र या ठिकाणी अकोट टप्प्याचा चेंडू अंगावरती जाऊन आदळलाय, तिथे मात्र कोणती धाव नाहीये. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. आयुष चांगली कामगिरी करतोय. षटक क्रमांक 5 या ठिकाणी 4थं हाताळत असताना अद्याप धावा खर्च केल्यात त्या 12 धावा. तसेच उमरीवाडी गावचे सरपंच सन्माननीय आदरणीय आमचे मित्र संजयजी जाधव साहेब हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. वाईट चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. चटका दिलाय. चटका आणि फटका 4 धावेंसाठी आकाशाच्या बॅटीमधून डीप स्क्वेअर लेगला चौकार पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे अक्कूट टप्प्याचा चेंडू टाकला होता त्याच्यावरती प्रहार केला, ताकद पूर्णपणे वापरली गेली आणि चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. हा देखील चांगला चेंडू आहे. एक राऊंड शॉट खेळलाय त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. एक धाव मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 4थं देखील कंप्लीट झालंय. 4 षटकांच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 50 धावा. 50 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण केले ते मात्र
पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये मित्रांनो फुटवर्क महत्वाचं असतं. इथे कुठेतरी फुटवर्कची कमी आपल्याला पाहायला मिळाली. मार्गस्थ असताना नितीन दादा शिलार पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर मात्र 2 धावा. आता मात्र येथे चांगला चेंडू आहे. अगदी लोअर फुल टॉस चेंडू होता. फलंदाजाला बीट करून चाललाय पाठीमागे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू डॉट पाहायला मिळतोय. कौतुक केलं जाईल गोलंदाज नितीन दादा यांचं, कारण की नितीन दादा म्हटलं तर खूप मोठं नाव करंडी संघाकडून पाहिलं जातं. आज आपला संघ अडचणीत आहे आणि अडचणीतून नक्कीच मार्ग शोधत असताना अगदी चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी करतोय तो मात्र नितीन शिलार. इथे मात्र एसटी सोडून चेंडू पाठीमागे चाललाय. पाठीमागच्या दिशेला आता मात्र एक अवांतर धाव खर्च केली जाते. या षटकामध्ये जर विचार केला तर आता चेंडू टाकून झाल्यात 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या गेल्यात आणि एक महत्त्वपूर्ण विकेट आकाशांची. पुढे वर मारण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल मात्र सुटला जातोय आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा विवेक त्या ठिकाणी होते. चुकी गेली आहे. कॅच टिपला असता 2 धावा वाचल्या असत्या. 2 धावा कमी झाल्या असत्या परंतु 2 धावा इथे वाचू शकला नाहीये क्षेत्ररक्षक विवेक. मात्र कॅच सोडताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. झेलची संधी. झेल इथे होईल का? झेल मात्र पुन्हा एकदा ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट पाहायला मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं तर आयोजक झाला दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. Disconnected. Paired. श्री दत्त चषक 2024 वर्ष पहिले भरविले. 40+ मैदान बोलकडे मैदान गाजलेले. करंडी गावाची एकी महान मिळतंय आम्हाला बघायला. करंडी गावाची एकी महान मिळतंय आम्हाला बघायला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. अंकुश बाबा कदम पुरस्कृत चषक भरविला. युवा प्रतिष्ठान अध्यक्ष सुधीर शेलारनी आयोजन केला.
क्रिकेटचे सामने पाहायला श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विजय चव्हाण स्ट्राईकला पाहायला मिळतील तर नॉन स्ट्राईकला आयुष पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय आकाशाला पहिला चेंडू पॉवर प्लेचा पहिला चेंडू या ठिकाणी अगदी फटका चांगला आहे समोरच्या दिशेला चेंडू हवेमध्ये झेलची संधी आहे वन बाउन्स चेंडू चाललाय टन टनाटन येतोय चौकार 4 धाब्यांनी स्वागत केलंय आकाशाचं फलंदाज विजय चव्हाण पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय त्यानंतर मात्र विजय आपल्या विजयाकडे घेऊन जाणार का संघाला हे देखील पाहावं लागेल हा देखील फटका चांगला आहे गॅप सिलेक्शन आहे चेंडू हळूहळू चाललाय सीमारेषेचा वेध घेत क्षेत्ररक्षकांनी चेंडू मध्ये शर्यत लागली आहे खरी परंतु शर्यत जिंकली आहे ते मात्र चेंडूने आणि हे ते मात्र चेंडू पुन्हा 4 धाव्यांसाठी बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय विजयाच्या बॅटीमधून चौकारांची हॅट्रिक साजरी करणार का श्रीदत्त चषक 2024 मध्ये 2 चौकार लगातारचे आपण पाहतोय आलेत इथून पुढे अजूनही एक चौकार येईल का आणि षटकारांची हॅट्रिक साजरी होईल का या चषकामध्ये स्वतः आयोजक आपण पाहतोय करंडी संघ आणि फलंदाजी करताना देखील आपण पाहतोय करंडी संघ या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवले लँड देखील झालंय अगदी 6 धाव्यांसाठी पंच सांगतायत की षटकार येतोय 6 धावेने आपला या ठिकाणी जर पाहिलं तर विजय अगदी मैदानाच्या आतमध्ये विजय खेळ करत असताना पाहायला मिळतोय 2 चेंडूंवरती 2 चौकार त्यानंतर मात्र एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय 6 धाव्यांसाठी षटकार लिंगाडेवाडी संघ आणि पिंपरी संघ चला आपण टॉस का बॉस मध्ये या ज्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल बघा पहिल्या 3 चेंडूंवरती 14 धावा या ठिकाणी खर्च करताना पाहायला मिळतोय पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी फोडून काढण्यामध्ये आतापर्यंत तरी विजय सक्सेसफुल झालाय
परंतु इथून पुढे असूनही कसा खेळ राहील विजय यांचा हे देखील पाहावं लागेल. टॉस का बॉक्स मध्ये जातोय, ज्या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. लिंगाडेवाडी विरुद्ध पिंपरी यांच्या दरम्यान मॅच. या ठिकाणी रिव्हर्स अटेंड फटका आहे, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, झेल होईल का? नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी फटका चांगला होता विजय यांचा, मात्र या ठिकाणी 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र धावफलकावरती आपण पुन्हा एकदा सभा करताना पाहायला मिळतील आणि 2 धाव्यांबरोबर संघाचं धावफलक पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 16 या अंकावरती. 4 षटका 4 चेंडू या ठिकाणी टाकून झाले ते पहिल्या षटकामध्ये आकाशांचे. थोडासा लोअर फुल टॉस चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता, बॅट वरती प्रॉपर चेंडू आला नाहीये, परंतु 1 धाव मात्र रोखू शकत नाहीत. 1 धाव मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय काढण्यामध्ये यशस्वी विजय सक्सेस झालाय. 5 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या अंकावरती. शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी खेळण्यासाठी आपण पाहतोय. आयुष आलाय. लिंगाडेवाडी संघ टॉस जिंकला आणि प्रथमतः निर्णय आपला सांगायचा लिंगाडेवाडी संघ. इथे मात्र पहा अगदी शॉर्ट पद्धतीचा चेंडू आहे, डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि ते मात्र पहिलं षटक कंप्लीट झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आपण पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 17 या धावसंख्येवरती. कोणाला मिळेल या मॅच मध्ये खतरा? उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते मात्र या मॅच मध्ये 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये धावा अजूनही खूप साऱ्या मोठं आव्हान 42 धावांचं लक्ष गाठायचं आहे ते मात्र करंडी संघाला. अजूनही एक 2 ओव्हर पॉवर प्ले ना 2 ओव्हर गोलंदाजी ट्रॅक वरती घरातकर संघाकडून दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. प्रसाद गोलंदाजीसाठी पाहतोय. लिंगाडेवाडी संघ आपण टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे आपण सांगा. स्ट्राइक वरती आपण पाहतोय विजय, ज्याच्या बॅटिंगमधून आता 16 धावा या ठिकाणी या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. खूप सारी मदार असणार आहे विजय यांच्यावरती, कारण की एक हुकमे एका मैदानाच्या आतमध्ये निर्णय करून गेलाय पक्का. आज मात्र आपल्या गावासाठी, गावाच्या स्पर्धेसाठी खेळावं लागेल, संघर्ष करावा लागेल. यूट्यूबच्या माध्यमातून देखील ही लाईव्ह मॅच ग्रामस्थ देखील नक्कीच पाहत असतील. करंडी ग्रामस्थ. हाफ ट्रॅकर चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न थांबवले. त्या ठिकाणी नॉन स्ट्राइक एंडला असलेला आदित्य आयुष्याला कोणतीही धाव नाहीये. थोडेसे नाखुश आहेत विजय आपल्या फलंदाजीवरती, कारण की शॉर्ट चेंडू होता, फटका चांगला तसा पाहायला मिळाला नाहीये. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, तिथे मात्र चेंडू फील्ड केला जातोय. डॉट चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. इथे मात्र ग्लान्स केलाय, अगदी ब्लॉकल चेंडू, यॉर्कर चेंडू क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट आहेत इथे. थांबवले फलंदाजाला, बेडा ठोकल्या गेल्यात फलंदाजाच्या पायामधल्या, या उखडाव्या लागतील फलंदाजाला. गोलंदाजावरती अटॅक करावं लागेल. इथे देखील चांगला चेंडू, हा मात्र बीट करून चाललाय. पहिला चेंडू ज्या वेळेला बीट आला त्यानंतर दुसरा चेंडू अगदी अप्रतिम आणि त्यानंतर तिसरा चेंडू अगदी अनपेक्षित होता, त्यापेक्षाही चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज प्रसाद याचं कौतुक केलं जाईल. प्रसाद हे नाव ऐकल्यावरती भारताच्या टीम मध्ये देखील आपण व्यंकटेश प्रसाद म्हणून एक तेज तर्रार गोलंदाज आपण पाहत आलो. कित्येक काळ त्यांनी देखील इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपला देखील दबदबा पाहायला मिळाला, परंतु आज घरात घर संघाकडून आपण प्रसादला या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, पंच सांगतात की इथे मात्र खराब चेंडू, अवांतर धाव, वाईट चेंडू पाहायला मिळेल. 1 धाव मात्र अद्याप या षटकामध्ये खर्च केली आहे, परंतु इथून पुढे थांबून चालणार नाहीये, कारण की विजय यांना माहिती आहे अटॅक करावा लागणार आहे. एका दिशेला आपण पाहिलं धावांची
धाव करावी लागेल, धावांपर्यंत पोहोचावं लागेल आणि या धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर मोठे मोठे फटके देखील तुम्हाला खेळावे लागणार आहेत, जी पहिल्या षटकामध्ये आपण इथे मात्र पहा चांगला चेंडू आहे, एक धाव मात्र काढण्यामध्ये यशस्वी, दुसरी धाव होईल का? एक धाव पूर्ण झाली आहे. अगदी थोडंसं लक्ष नव्हतं विजय यांचं, कदाचित इथे 2 धावा देखील पूर्ण झाल्या असत्या, परंतु गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल प्रसाद याचं. विजय सारख्या फलंदाजाला त्या ठिकाणी थांबून ठेवण्यामध्ये अद्याप यश मिळालंय, ते मात्र या ठिकाणी प्रसाद याला आयुष मात्र या ठिकाणी फलंदाजी इथे मात्र चेंडू चांगला आहे, डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. कमबॅक केलंय मी म्हणेन या गोलंदाजाने. पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या, त्या कुठेतरी महागड्या ठरल्या होत्या आणि तिथे मात्र गोलंदाज या ठिकाणी कमबॅक करून दिले घरातघर संघाला. प्रसाद यांनी विजयाला 3 चेंडू डॉट, त्यानंतर मात्र विजयाने सिंगल घेतली, त्यानंतर आयुषला देखील थांबवलंय. इथे मात्र फटका चांगला आहे, अगदी चेंडू चाललाय सीमारेषेकडे, तिथे काय घडतंय? चेंडू जाईल 2 धाव्यांसाठी, इथे मात्र 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावेबरोबर जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा या ठिकाणी संपलं ना. 5 2 3 डॉट 1 वाईड 1 परत डॉट. हा 1 रन काढला ना. धावसंख्या झाली आहे 21. चला टिंग मिटिंग नाही घ्यायची नाहीये घरातघर संघ. आपला नेक्स्ट गोलंदाज लगेच आमंत्रित करायचा आहे. गोलंदाज आपण पाहतोय रोहन गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक या ठिकाणी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. रोहन या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं, संघाचं 3रं षटक हाताळण्यासाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 21 या आकड्यावरती. फटका चांगला आहे, पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळलाय, तिथे चेंडू चाललाय 4 धाव्यांसाठी. येतोय या ठिकाणी चौकार. विजय अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे, परंतु इथून पुढे अटॅक आणि अटॅक करावं लागेल. जी धावसंख्या 59 धावा केल्या त्या धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर षटकार, चौकार, एकेरी, दुहेरी, सिंगल धावा घेत विजयापर्यंत पोहोचावं लागेल करंडी संघाला. इथे मात्र शॉर्ट चेंडू होता, इथे मात्र अगदी बेट करून चाललाय. अगदी गोलंदाज पॉवर दाखवतोय, आपली नजाकत दाखवतोय, कला दाखवतोय आणि इथे मात्र बेट करून सोडतोय फलंदाजाला. फटका चांगला आहे, अगदी त्या ठिकाणी डिक्लर झोन मध्ये जाईल चेंडू. 1 धाव मात्र या ठिकाणी अंकित होताना पाहायला मिळते. 1-2 धावाने मित्रांनो चालणार नाहीये. करंडी संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर कुठेतरी रणनीती आणि आखावी लागेल आणि गोलंदाजांवरती अटॅक मात्र करावा लागेल. विजय याच्याकडे क्षमता आहे, कला आहे. इथे मात्र फटकेबाजी करत असताना विजय चांगली फलंदाजी करत होता पहिल्या षटकामध्ये. तिथून मात्र कुठेतरी फुलटॉस चेंडू इथे पंच सांगतायत की नो चेंडू आहे. इथे मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. फ्री हिट आहे, यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट रोहन यांचा.
धावसंख्या झाली आहे धावपलकावरती 28 धावसंख्या झाली आहे करंडी संघाची. विजय मात्र अजूनही स्ट्राईक वरती तळ ठोकून उभा आहे. फटका चांगला आहे डीप स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल सीमारेषे पार. चौकार 4 धावेंसाठी विजयाच्या बॅटीमधून आपण पाहतोय चौकार. सगळ्यांना जवळ एकसारखे कौशल्य नसते पण त्या कौशल्याला निर्माण करण्याची प्रत्येकाजवळ संधी सारखी असते मित्रांनो. इथे संधी आहे दोन्ही संघांना आणि या संधीचं सोनं नक्कीच जो संघ करेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल देखील होईल. परंतु इथे अजून मॅच संपलेली नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच अगदी रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळेल याच्यामध्ये शंका नाहीये. फटका चांगला पुन्हा एकदा आपण पाहतोय. वन बाउंड चेंडू चाललाय सीमारेषेकडे तिथे क्षेत्ररक्षक आहेत. दोन धावा इथे मात्र रोखू शकत नाहीत आणि 2 धावे बरोबर संघाचा धावफलक हळूहळू पुढे जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या अंकावरती. तिसरं षटक चालू असताना तिसऱ्या षटकातले अजूनही चेंडू शिल्लक आहेत. चेंडू शिल्लक आहे एक आणि हा एक चेंडू षटकातला कशा पद्धतीने हाताळेल या ठिकाणी रोहन मात्र इथे मात्र लेग स्टंप सोडून चेंडू चाललाय. परंतु पंच काय सांगतील यांच्याकडे नक्कीच आपण पाहतोय. षटक क्रमांक तिसरं देखील कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे ती मात्र करंडी संघाला. 12 चेंडू 25 धावा इथे ठोकाव्या लागतील करंडी संघाला. तर 12 चेंडू आणि 25 धावा रोखाव्या लागतील त्या मात्र घरातघर संघाला. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे आहे ती ताकद तुमच्या मनगटामध्ये हातामध्ये आहे. ताकद दाखवावी लागेल फलंदाजांना आणि गोलंदाजांना इथे मात्र आपल्या क्लास दाखवावा लागेल गोलंदाजीतून. या 25 धावा रोखायच्या असतील तर नक्कीच गोलंदाजी इथून पुढे देखील चांगली करावी लागेल ती घरातघर संघाला. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रसाद याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. 4थं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. प्रसाद गोलंदाजीसाठी आपण इथे मात्र पहा लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर चाललाय. पंच सांगतात की वाईट चेंडू आहे. एक धाव मात्र धावफलकावरती ऍड केली जाईल. वाईट प्लस 1 2 धावा. धावफलकावरती 2 धावा ऍड केल्या जातील. फटका चांगला आहे हवेमध्ये चेंडू खाली आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आले कोणतीही चुकी नाहीये आणि इथे मात्र विकेटचं पतन. आयुष मात्र माघारी परततोय. वेळ ही अशी गाडी आहे ज्याला ब्रेक नाही आणि रिझर्वही नाहीये. मित्रांनो वेळ प्रमाणे आपण खेळ करत राहा कारण की मॅच अजून संपलेली नाहीये. मी अजून जिंकलेलो नाहीये. दोन्ही संघ प्रयत्न करतायत परिश्रम घेत आहेत परंतु अपयश कोणाला मिळणार आणि यश कोणाला मिळणार हे येणारे 2 षटक आपल्याला सांगून जातील. या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू आपण पाहतोय. प्रसाद मात्र कशा पद्धतीने हाताळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कोण आहे नवीन? मयूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल झालाय. मयूरला चांगली कामगिरी करावी लागेल. मी म्हणेन विजय चव्हाण यांना स्ट्राईक वरती कुठेतरी येणं गरजेचं आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय.
इथे मात्र पहा अगदी ऑफ साईडला चेंडू खेळून काढलाय. तिथे मात्र चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एखेरी दुहेरी धावा घेऊन चालणार नाहीये. एखाद्या खराब चेंडूवरती तुम्हाला अटॅक मात्र करावा लागणार आहे आज. इथे मात्र ग्राउंड शॉट खेळलाय. चेंडू चाललाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. मिस झालाय. चेंडू जातोय त्या ठिकाणी. 4 धावेंसाठी येतोय या ठिकाणी चौकार. जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे आयुष्य. या स्पर्धेत हारणं किंवा जिंकणं महत्वाचं नसतं मित्रांनो, तर स्पर्धा संपेपर्यंत हार न मानता लढत राहणं महत्वाचं असतं. इथे लढावं लागेल. दोन्ही संघांना संघर्ष करावा लागेल. संघर्ष करत असताना एका दिशेला आपण पाहतोय करंडी संघ स्वतः आयोजक, तर दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय घरात घर संघ. या ठिकाणी दोन्ही संघाच्या माध्यमातून संघर्ष केला जातोय आणि या संघर्षामध्ये लढाई कोण जिंकणार आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल कोण होणार येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु धावफलक आपण जर पाहिलं तर धावसंख्येवरती 41 या अंकावरती धावसंख्या झाली आहे. अजून यानंतर एक षटक बाकी असणार आहे. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला. चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे काय घडतंय अगदी या ठिकाणी पाहिलं तर 2 धावेंसाठी चेंडू आलाय आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. कदाचित इथे गाडी नसती तर झेल झाला असता किंवा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु तिथे मात्र 2 धावा पंच घोषित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अगदी अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. पण हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना आपण पाहतोय करंडी संघ पुढे सरसावतोय खरा. लिंगाडेवाडी संघ प्रथमतः टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच जशी संपेल तशी लगेच आपले 11 खेळाडू घेऊन मैदानाचा ताबा घ्या आणि 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. प्रसाद यांची चांगली कामगिरी अद्याप राहिली आहे, परंतु इथे मात्र धावसंख्या हळूहळू पुढे जात असताना धावफलकावरती धावा झाल्या 44 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 4थं आणि 4थ्या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन होता. फलंदाजाने हेरला आणि पूर्णपणे मनगणचा वापर आणि इथे मात्र चेंडू चाललाय सीमारेषे पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. धावसंख्या झाली आहे 50 धावा. पहा हळूहळू सामना अगदी विजयाकडे जाताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 9 धावा. आता मात्र 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडू. पहा काय घडतंय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये आपण अनेक तारे आणि सितारे पाहतो, परंतु आज ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील खूप सारं शिकायला मिळतं, खूप सारं ऐकायला मिळतं, खूप सारं आपल्याला पाहायला मिळतं. हे देखील आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. मागच्या मॅच मध्ये आपण देखील पाहिलं होतं 6 चेंडू आणि 16 धावांची गरज होती. 2 षटकार आले होते. त्यानंतर मात्र 4 चेंडू 4 धावांची गरज असताना अखोडी संघ या स्पर्धेतून इथे मात्र पहिला चेंडू पंच सांगतायत अगदी नो चेंडू आहे. नो म्हटलं की अगदी गोलंदाज या ठिकाणी पूर्णपणे मी म्हणेन 5वा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. बॉलर आपण पाहतोय राहुल या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. फलंदाज मयूर. फुलटॉस चेंडू आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. आता मात्र 5 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या मात्र 7 धावा. समीकरण सोपं आहे.
अवघड देखील आहे, पण तो इथे मात्र विजय आपली कामगिरी करत असताना अख्ख्या मॅच मध्ये ज्यांच्या बॅटीतून चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. इथे मात्र पहा लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर चाललाय. कदाचित घरात घर संघ या मॅच मध्ये थोडासा म्हणेन खराब कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पाचवा गोलंदाज ज्यांच्याकडे नाहीये असं मला वाटतंय. इथे मात्र पहा अगदी सुंदर चेंडू चकवा देऊन चाललाय. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता आणि फसवलाय, फलंदाजाला बीट केलंय. मात्र या ठिकाणी या गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल राहुल याचं. 4 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या. एक धाव मात्र या ठिकाणी घोषांकित क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. 4 चेंडून 6 धावा करायच्या होत्या, आता मात्र 3 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 5 धावा. 3 चेंडू 5 धावा इथे करायच्या आहेत त्या मात्र करंडी संघाला आणि रोखायच्या आहेत त्या मात्र घरात घर संघाला. कानमंत्र देताना थोडासा गोलंदाजाला या ठिकाणी आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू डॉट या मॅच मध्ये आणू शकतो घरात घर संघाला, तर एक मोठा फटका मॅच घेऊन जाऊ शकतो करंडी संघ. विजयकडे क्षमता आहे, विजयकडे कॅपॅसिटी आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करत असताना त्याच्या बॅट मधून 4 चौकार आणि 2 षटकारांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. फटका चांगला आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे. 1 बॉल चेंडू सीमारेषेकडे येतो. एक धाव मात्र कंप्लीट झाले. चपळाच्या गतीने दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मोक्याच्या क्षणी इथे 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना आपण पाहतोय करंडी संघ 2 चेंडू आणि 3 धावा. हळूहळू मॅच रंगतदार परिस्थितीमध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 3 धावा. मागची मॅच तुम्ही आठवा, ओखवडी विरुद्ध निसरे यांच्या दरम्यान देखील अशीच मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. पुढे येऊन मारलाय, फटका आहे, पॉवर दाखवली आहे, सक्सेस झालाय, सक्सेसफुल चेंडू चाललाय. हवाई सफर 6 धावांसाठी मॅच विनिंग पारी खेळून आज आपल्या संघाला जिंकून दिलंय. विजय मात्र याच्या नावामध्ये अगदी विजय आपल्याला पाहायला मिळतोय आणि करंडी संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. बघ ना.